लाडक्या बहिणींनो, एक मिनिट इकडे पहा. तुम्ही सर्वजण हप्त्याची वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो. अखेरकार अखेरकार एवढी मोठी खुशखबर आलेली आहे ना, की तुम्ही सर्वजण खुश होणार. 3,000 रुपये, 3,000 रुपये आताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. आणि 16,309 रुपये पण, 16,309 रुपये संदर्भात पण तुम्हाला जबरदस्त अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. सर्व लाडके बहिणी आतुरतेने वाट बघत होते. हप्ता कधी मिळेल, हप्ता कधी मिळेल, हप्ता कधी मिळेल. अखेरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये 2 हप्ते एकत्र रक्षाबंधन निमित्त डबल हप्ता देण्यात आलेला आहे. आताच चेक करा. ज्यांना ज्यांना हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून सांगा. आणि ज्यांना कोणाला अजून हप्ता आला नसेल, तुम्हाला हप्ता आला नाही ना बहिणींनो, मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला हप्ता आला नाही ना, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सांगतो मी, आज तुमच्या खात्यामध्ये केव्हा हप्ता जमा होणार आहे. आज तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या खात्यामध्ये बरोबर या वेळेत हप्ता जमा होईल. तर ते कोणती वेळ आहे तुम्हाला सांगतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. तर माझ्या सर्व माता बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत जबरदस्त. पुढील 1 मिनिटात लाडक्या बहिणींनो, पुढील 1 मिनिटात तुम्हाला अशी माहिती पाहायला भेटणार आहे ना, तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हो, हे बघा, सर्व बहिणी जी आर आल्यापासून वाट बघत आहेत. हालाकी जी आर मध्ये एकाच महिन्याचा निधी मंजूर होऊन आला होता, परंतु मी तुम्हाला काय सांगत आहे की 3,000 रुपये वाटप सुरुवात झाली. 3,000 रुपये पाहिजे ना तुम्हाला, तर हे बघा, जी आर मध्ये एकच महिन्याचा निधी मंजूर होऊन आला. आणि एका महिन्याचा म्हणजे जुलैचा निधी मंजूर होऊन आला 25वा हप्त्याचा. परंतु एका महिन्याचा निधी मंजूर होऊन आला तर 1,500 रुपये यायला पाहिजे. मी 3,000 रुपये सांगत आहे तुम्हाला. तुम्ही बरोबर ऐकतायत. काही बहिणींना 3,000 आणि काही बहिणींना 1,500 रुपये वाटप, अशा 2 पद्धतीने ही वाटप केली जात आहे. आता तुम्ही म्हणाल की काही बहिणींना 1,500च आणि बाकीच्यांना 3,000 कसं काय? हे तर भेदभाव झाला. हे असं कसं झालं? काही बहिणींना जास्त आणि काही बहिणींना कमी. नाही. पहिले गोष्ट समजून घेत चला, पहिले अपडेट समजून घेत चला. काही बहिणींना 3,000 रुपये का मिळत आहे? कारण त्यांचे ऑलरेडी एका महिन्याचा हप्ता त्यांचा थांबलेला होता. जून महिन्याचा हप्ता थांबलेला होता. आणि ज्या बहिणींचा जून महिन्याचा हप्ता थांबला होता त्यांना जून महिन्याचे 1,500 आणि जुलैचे 1,500 रुपये असे मिळून 2 महिन्याचे 3,000 रुपये त्या बहिणींना दिले जात आहे. आलं तुमच्या लक्षात? आणि 1,500 रुपये का मिळत आहे बाकीच्यांना तुम्हाला? तर 1,500 रुपये तुम्हाला मिळत आहे जुलै हप्त्याचा. कारण तुम्हाला मागील सर्व हप्ते मिळालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त रक्कम नाही. तुम्हाला 3,000 रुपये नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी सर्व मागील हप्ते भेटलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त जो हप्ता मिळत आहे तो मिळत आहे जुलैचा. म्हणजे एका महिन्याचाच जुलैचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तुम्ही सर्वांनी मोबाईलचे मेसेज चेक करा. हप्ता वाटपला सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे मी तुम्हाला सांगतो वेळ, कोणत्या वेळेत तुमच्या खात्यामध्ये आज हप्ता जमा होईल त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आताच आलेलं आहे आपल्याकडे. आणि आता कसं असतं ते की सर्वकडे हप्ता वाटप अजून झालेलं नाही. हळूहळूपणे सुरुवात होत असते. काही जिल्ह्यात आता वाटपला सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यात आता वाटप सुरुवात झालं आहे. किंचित बहिणींना वाटप सुरुवात झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यात हळूहळूपणे आज संध्याकाळपर्यंत हप्ता येणार आहे. परंतु वेळ कोणती आहे ते समजून घेणं फार गरजेचे आहे. त्या वेळेत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल ती वेळ तुम्हाला समजून घेणं फार गरजेचे आहे. चला ती वेळ तुम्हाला सांगतो, कोणत्या वेळेत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल आणि किती जमा होईल ते पण सांगतो. आता हे बघा, तुम्हाला जरी मागील सर्व हप्ते भेटलेले असेल तर 1,500 मिळतील आणि मागील तुमचे 1-2 महिन्याचे हप्ते थांबलेले असेल तर तुम्हाला जास्त रक्कम मिळेल. झालं हे क्लिअर? आता महत्त्वाचं अपात्र बहिणींचं. भरपूर बहिणी अपात्र पण झालेल्या आहेत. अपात्र म्हणजे हप्ता बंद झालेला आहे भरपूर बहिणींचा. त्या बहिणींना पण हप्ता मिळेल का? तर हे बघा, अपात्र बहिणींना हप्ता दिला जाणार नाही. 92 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत वेगवेगळ्या कारणामुळे. आणि ई-केवायसी मुळे जास्तीत जास्त बहिणी अपात्र झालेल्या आहेत. भरपूर बहिणींनी ई-केवायसी केली नाही, त्यामुळे त्यांना आता हा जुलैचा हप्ता पण येणार नाही. त्यांना हा हप्ता पण बंद आहे. त्यांचा हा हप्ता पण बंद आहे. त्यांना हा हप्ता पण भेटणार नाही. महत्त्वाचं,
तुम्ही KYC करणं गरजेचं असतं, आधार कार्ड बँकेशी लिंक करणं गरजेचं असतं आणि DBT एनेबल करणं गरजेचं असतं. हे जरी तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची जरूरत नाही. परंतु तुम्ही हे सर्व काम केलेलं नसेल तर मग तुमचा हप्ता थांबतो. या कारणामुळेच हप्ता थांबतो, दुसरं कुठलंही कारण नाही. आलं तुमच्या लक्षात? आता महत्त्वाचं, ₹1500 जो हप्ता सुरू झालेला आहे तो जुलैचा 25वा हप्ता आहे. तो आता काही जिल्ह्यात, किंचित जिल्ह्यात जो वाटप झालेला आहे, तर त्या बहिणींच्या आता जे कमेंट येतील त्यावरून समजेल. तर ज्यांना ज्यांना हप्ता आलेला असेल त्यांनी कमेंट करा. कमेंट करा पटापट पटापट. आणि ज्यांना कोणाला हप्ता नाही आलेला आहे, अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नसेल खात्यामध्ये, तर त्यांच्या खात्यामध्ये आज आज 2-3 तासामध्ये 100% हप्ता जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील 2-3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. तुम्ही मोबाईलचे मेसेज चेक करा. तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला डायरेक्ट मेसेज येईल. ओके लाडक्या बहिणींनो, डायरेक्ट तुम्हाला मेसेज येईल, हप्ता आल्याचं तुम्हाला ते कळेल तिथे. ओके, तर ही माहिती तुम्हाला द्यायची होती. आता महत्त्वाचं, हे बघा, ज्यांना कोणाला ₹3000 देईल त्यांनी पण कमेंट करून सांगा, कारण त्यांचे ऑलरेडी मागील महिन्याचे हप्ते थांबलेले होते. त्यांनी आता आधार कार्ड बँकेशी लिंक केलं, त्यामुळे त्यांना जास्त रक्कम भेटणार आहे. झालं हे पण क्लिअर. आता महत्त्वाचं, मी तुम्हाला ₹3000 संदर्भात बोलवतो डबल हप्ता. तर डबल हप्ताचं तुम्हाला क्लिअर करून सांगितलेलं आहे. काही बहिणींना 1500 आणि काही बहिणींना 3000. ज्यांचे मागील हप्ते थांबले आहेत त्यांना 3000 आणि ज्यांना सर्व मागील हप्ते मिळाले आहेत त्यांना ₹1500. आता महत्त्वाचं, मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो होतो, की मी तुम्हाला ₹16,309 संदर्भात अपडेट सांगेल. तर ₹16,309 संदर्भात काय अपडेट आहे, चला ती अपडेट पण सांगून देतो. तर ₹16,309 हे जे काही आहे रक्कम, ही आहे सोन्याची रक्कम, सोन्याचे भाव. तर 1 ग्रामचा 24 कॅरेट एकदम शुद्ध सोन्याचा भाव आहे. आणि बघितलं तर भाव वाढ झालेले आहे. सोन्याचा भाव जबरदस्त वाढत आहे. आणि आपल्याला आता 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट सर्व भाव वाढताना दिसत आहे. तर आजचा भाव मी तुम्हाला सांगितला 24 कॅरेटचा 1 ग्रामचा ₹16,309. तर भाव वाढलेला आहे आणि पुढे चालून अजून भाव वाढेल का ते पण पुढे समजेलच. तर सोन्याचा भाव पण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून टाकला लाडक्या बहिणींनो. चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून काही मी तुम्हाला सांगतो. हे बघा, लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला ₹1500 येतो. 12 ऑगस्ट रोजी GR आला होता, परंतु त्यानंतर लगेच हप्ता यायला सुरुवात व्हायला पाहिजे होती, परंतु हप्ता काही आला नाही. फार लेट झाला हप्ता. हप्ता येऊन जायला पाहिजे होता, परंतु हप्ता लेट झाला, त्यामुळे सर्व बहिणी परेशान झाल्या. परंतु आता हप्ता लेट होण्याचं एकच कारण आहे की शासनाला कसं वाटलं की रक्षाबंधन सण येत आहे, रक्षाबंधन निमित्तच आम्ही हे जो काही जुलैचा हप्ता आहे तो देऊ. म्हणजे मग तो ऑगस्टमध्ये तुम्हाला भेटत आहे जुलैचा हप्ता. आता ₹1500 तुमच्या खात्यामध्ये आता कोणत्याही क्षणी जमा होणार आहेत, कारण आता रक्षाबंधनचा सण जवळ आलेला आहे. त्यामुळे मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. तुम्हाला ₹1500 मिळतील. आता कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो. चला ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. संपूर्ण माहिती एकदम क्लिअर आणि सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. हप्ता आल्यावर नक्की कमेंट करून सांगा.